वडोदरा गुजरात येथे दिनांक 25 व 26 एप्रिल रोजी युनायटेड कराटेडो फाउंडेशन तर्फे ओपन कराटे चॅम्पियनशिप या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत विक्टर फिटनेस ऐरोलीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून आपल्या यश परंपरेत आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला। विक्टर सरांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मेहनत घेतलेल्या या विद्यार्थ्यांनी पदकांची विजय मालिका कायम ठेवली। यामध्ये इरा विक्टर हिने कुमिते फाईट विभागात प्रतिस्पर्ध्यांना अचूक तंत्र आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पराभूत करत गोल्ड मेडल पटकावले। तसेच काता विभागात इराने ब्रॉन्झ पदक मिळवून उत्तुंग यश साधले। आर्यव पाटील यांनी उत्कृष्ट कौशल्य सादर करत या स्पर्धेत कातामध्ये ब्रॉन्झ आणि कुमितोमध्ये ब्रॉन्झ अशी 2 पदके आपल्या नावावर केली। गिरीशचंद्र गौडा याने दमदार प्रदर्शनातून गोल्ड आणि सिल्वर अशी पदके मिळवून स्पर्धेत आपली वेगळी छाप पाडली। या विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी ऐरोली सेक्टर 3 विक्टर फिटनेस सेंटर येथे शिवसेना गटनेते मनोज हळदणकर, शिवसेना नगरसेविका पूजा पाटील आणि माजी नगरसेवक राजू पाटील उपस्थित होते। त्यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले। तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे तसेच विक्टर फिटनेसचे सर्वेसर्वा माननीय विक्टर सर यांचे विशेष अभिनंदन। ही मुले म्हणजेच उद्याचे उज्ज्वल भविष्य आहेत। त्यांच्या कामगिरीने महाराष्ट्राचे तसेच ऐरोलीचे नाव अभिमानाने उंचावले आहे। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आज महाराष्ट्र दिन आहे, त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा आणि कामगार दिन या सगळ्या दुर्दैव सरकार योग या ठिकाणी घडून आल्यामुळे मी प्रथमतः सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि फिटनेस सेंटरच्या विक्टर सरांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो। त्यांनी या ठिकाणी या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची कला आणि त्यांच्या गुणांना भले मानधन स्वीकारून जरी करत असले तरी ते एक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहेत। आज नुकतीच या ठिकाणी या महाराष्ट्रातून कराटे स्पर्धाच्या माध्यमातून गुजरात येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये या ऐरोली नगराची मुलं सहभागी झाली आणि त्यांना या ठिकाणी मेडल्स म्हणजे प्रशस्तीपत्र आणि मेडल्स मिळाले। म्हणजे त्या नाविन्यपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन नुसतं सहभाग नाही घेतलं तर त्याच्यामध्ये योगदान देऊन यश संपादन केलं हे अभिमानास्पद आहे। आणि या फिटनेस सेंटरच्या माध्यमातून म्हणजे विक्टर सरांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी एक कला जोपासण्याचं काम निश्चित स्वरूपात सुरू आहे आणि ही एक गरज या देशात आता निर्माण होऊ पाहते। कारण ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्या त्यावेळेला आपण द्वेषानं पेटून उठतो, परंतु त्या शस्त्र घेऊन जे या ठिकाणी हल्ला करतात किंवा त्यांच्या विरुद्ध आपल्याला एक हिंमत असावी लागते। ती हिंमत निर्माण करण्याकरता पाठबळ असावं लागतं आणि ते पाठबळ पालकांच्या माध्यमातून विक्टर सरांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे। आणि एक मुलगी म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून नाही तर एक कराटे खेळाडू म्हणून ती या ठिकाणी या स्वतःचं तर रक्षण करेलच, परंतु समाजात या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय ती उघड्या डोळ्याने पाहत असेल त्या ठिकाणी तो अन्याय बिमोड करण्याचं सामर्थ्य सुद्धा या ठिकाणी निर्माण होतं। हे निश्चित स्वरूपात कौतुकास्पद आहे। त्यामुळे या फिटनेस सेंटरमध्ये किती मुलं येतात त्यापेक्षा या मुलांच्यावर काय परिणाम होतोय किंवा ही मुलं कशी घडतात हे पाहण्याची गरज आहे। आणि निश्चित स्वरूपात इथल्या परिसरामध्ये अल्पोत्पन्न वसाहतीच्या राहणाऱ्या नागरिकांच्या मुलांना एक पर्वणी या फिटनेस माध्यमातून मिळते। शरीराकडे तर पाहिलंच पाहिजे, कारण आपण पाहतो की 21व्या वर्षाच्या मुलाला सुद्धा हृदयविकाराचा झटका येऊन तो मृत्यू होते, परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून अशा फिटनेस सेंटरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शरीराला एक दिशा दर्शवण्याचं काम या ठिकाणी व्हायला पाहिजे, ते होते। आणि म्हणून विक्टर सरांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक पाया रचलेला आहे। तो पाया भरभक्कम अशा इमारतीमध्ये लवकर त्याचं रूपांतर होईल अशी आशा व्यक्त करतो। कारण त्यांनी या ठिकाणी संदेशच नाही दिलाय तर स्वतः सुद्धा कृती केली, म्हणजे त्यांची मुलगी सुद्धा या प्रवासात आहे आणि तिला या स्पर्धेमध्ये पारितोषिक सुद्धा मिळालं आणि ती ब्लॅक बेल्ट धारक आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं माणूस जेव्हा बोलतो तेव्हा त्या कृतीतून तो दिसला सुद्धा पाहिजे, ती कृती सुद्धा या ठिकाणी दिसून आली। मी विक्टर फिटनेस सेंटरमध्ये त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांचे सहकारी असतील, त्यांची धर्मपत्नी असेल, त्यांची मुलं असतील, या सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मुलं घडवण्याचं काम यशस्वीरित्या केलेलं आहे। मी पुन्हा एकदा त्यांचा मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी करिअरसाठी सुद्धा शुभेच्छा देतो। धन्यवाद। ऐरोलीमध्ये हे प्रथमच विक्टर फिटनेस क्लब हे चालू आहे आणि त्या विक्टर क्लबच्या माध्यमातून
विक्टर सरांनी भरपूर असे प्रोग्राम इथं केलेले आहेत आणि त्या प्रोग्राम मार्फत त्यांनी आता ही ओपन टुर्नामेंट ही मुलांसाठी केली आहे. ते पण आपल्या महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये घेऊन गेले आणि त्या गुजरातमध्ये आपलं नाव रोशन केलं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी चांगले प्रशिक्षण देऊन आणि त्यांना मेडल हे मिळवून दिलं आहे. त्यांचे मी फार आभार मानते आणि असेच काम त्यांनी करत राहावे आणि असेच मुलांना प्रशिक्षण देऊन आमच्या ऐरोलीचे नाव रोशन करावे म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. तर आज महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या आणि बुद्ध पौर्णिमा पण आहे, तरी सगळ्यांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. फिटनेस क्लब, विक्टर फिटनेस क्लबचे मी पण मेंबर होतो. आज 12 वर्षापूर्वी नगरसेविका पण इथे मेंबर होती. विक्टर आमचा म्हणजे आधीपासूनच म्हणजे काय, माझी मुलीला ट्रेनिंग होती त्याची, तेव्हापासून विक्टर नंतर माझ्या इथं राहायला आला. तर काही या क्लबचं कार्यक्रम असेल तर आम्हाला इन्व्हायटेशन नक्कीच विक्टर देतो. या अनेक आहे, आज आहे ख्रिसमस असू द्या, काही सण असू द्या, काय यांचे क्लब. पण आज विक्टर सरांनी जे गुजरातमध्ये जाऊन आपल्या कुशल असे घडवलेले यांना मेडल मिळालं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. मी माझ्याकडनं यांना असं वाटतं का देशावर यांनी मेडल मिळवावं. गोल्ड मेडल असेल, त्याच्या पुढचं कुठलं मेडल, तरी या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो. त्यांनी आज सरांकडनं चांगला अभ्यास करावा आणि अजून मेडल मिळवावे एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो गुजरात में 9th इंडियन ओपन टूर्नामेंट होता और वो मिस्टर उमंग परमार ने ऑर्गेनाइज किया था और जो टेक्निकल डायरेक्टर और होलसेलर थे वो सिहान जॉर्ज इब्राहिम थे और उनके निगरानी में 300 से ज़्यादा स्टूडेंट अलग अलग प्रांत से आए थे और उन्होंने अपना सहभाग दिया. और महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटका और एग्ज़ाम होने के कारण और कई जगह इलेक्शन होने के कारण कई लोगों को रिजर्वेशन नहीं मिला या नहीं हुआ, तो उसके कारण कई स्टेट की टीम नहीं आ पाई. अपने इधर से जो बच्चे गए थे वो उन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया और उन्होंने अपना मेडल हासिल किया. 3 लोग गए थे और तीनों ने ही बहुत अच्छा प्रदर्शन किया. और जो अभी 10th और 12th वाले बच्चे थे, जो लोग नहीं आ रहे थे, उन्होंने फिर से अभ्यास शुरू कर दिया है. और ईरा का इतना अच्छा था कि उसने बहुत सारे विरोधों के बाद भी अपना बहुत अच्छा प्रदर्शन किया और गोल्ड मेडल हासिल किया. गिरीश ने कुमिते में गोल्ड मेडल हासिल किया और आर्यव ने कता और कुमिते दोनों में ब्राउन्स मेडल हासिल किया. इतना अच्छा था, बहुत ही अच्छा था. बस इतना ही बोलूँगा. अगली तैयारी बच्चों का नेशनल होने के साथ साथ फिर इंटरनेशनल के लिए भी तैयारी करना पड़ेगा. उसके लिए उनके खुराक, उनके खान पान पे ध्यान देना होगा, उनकी फिटनेस पे ध्यान देना होगा, उनकी बैलेंसिंग पे ध्यान देना होगा. तब जाके फिर हम आगे का तैयारी कर सकते हैं.